धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरामदशाही आणि इमादशाही अशा 5 शाह्यांना मातीत गाडून आणि मुघल सत्तेला पाहिजे तसेच झोडून झोडपून शिवरायांनी रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण केले. कारतलब खान, शाहिस्ते खान, जशवंत सिंग, दिलेर खान, मिर्झाराजे जयसिंग अशा अनेक मोगली सरदारांना अक्षरशः पिटाळून लावत शिवरायांनी औरंगजेबाचे दख्खन जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. 3 एप्रिल 1680 चैत्री पौर्णिमा, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. युगप्रवर्तक, रयतेचा राजा, दीनदुबळ्यांचा कैवारी आज महाराष्ट्राच्या मातीला सोडून अनंतात विलीन झाला होता. शिवरायांचे निधन झाले आणि औरंगजेबास पुन्हा दख्खन जिंकण्याचे स्वप्न पडू लागले. पण त्याला माहीत नव्हते, दख्खन जिंकण्यासाठी त्याला सामना करावा लागणार होता सिंहाच्या छाव्याचा. संभाजी राजांनी राज्याभिषेक होताच बुऱ्हाणपूरची स्वारी हातात घेतली. बुऱ्हाणपूर हे औरंगजेबाचे अत्यंत लाडके शहर. औरंगजेबाचे बालपण याच ठिकाणी गेले होते. मराठ्यांनी औरंगजेबाचे हे लाडके बुऱ्हाणपूर असे लुटले की होत्याचे नव्हते करून ठेवले. बुऱ्हाणपूरचा नक्षाच उतरवला. राखेखेरीज काहीच म्हणून शिल्लक ठेवले नाही त्या बुऱ्हाणपूरमध्ये. बुऱ्हाणपूरची बातमी औरंगजेबास कळते न कळते तोच शंभूराजांनी खुद्द औरंगजेबाच्या नावावर वसवलेले शहर औरंगाबाद या शहराचा नक्षाच उतरवला. मराठ्यांनी औरंगाबाद लुटून फस्त केले. चौताळलेल्या औरंगजेबाने मराठ्यांना रोखण्यासाठी अनेक वेळा फौजा पाठवल्या. पण मराठ्यांनी मोगली सैन्याला सापडेल तिथे कापून काढायला सुरुवात केली. जिथे आडवे येतील त्या ठिकाणी मराठ्यांनी मोगलांना झोडपून काढले. कुठून म्हणून औरंगजेबाला चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही याची काळजी मराठ्यांनी पुरेपूर घेतली. शेवटी वैतागून औरंगजेबाने दिल्ली सोडली व दख्खन जिंकण्यासाठी दख्खनची वाट चालू लागला. स्वराज्यावर येताना हे कडवट म्हातारं मोकळं आलं नाही. सोबत 4 लाखाचे सैन्य, 40,000 हत्ती, 70,000 घोडी, 35,000 उंट व सोबत 14 कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब दक्षिणेत उतरला. औरंगजेबाने दक्षिणेत येताच स्वराज्यावरती एकापाठोपाठ एक असा मोहिमांचा सपाटाच लावला. सरबुलंद खान, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, शहजादा मुअज्जम, फत्ते खान असे विखारी साप त्याने स्वराज्यावर पाठवले. पण शूर आबांचा शूर छावा डगमगणार थोडाच होता. स्वराज्यावर आलेला प्रत्येक भुजंग मराठ्यांनी त्याचे मस्तक कुचलूनच त्याला माघारी पाठवले. मराठ्यांनी मोगलांची जिथे मिळेल तिथे लांडगे तोड करायला सुरुवात केली. प्रत्येक मोगली सरदारास मराठ्यांनी आपल्या तलवारीचे पाणी पाजले. खोटे म्हणून त्यांना यश मिळत नव्हते. इथे हार तिथे हार, सगळीकडे हारच हार, पराभवच पराभव. मराठ्यांनी मोगलांना अगदी सळो की पळो करून सोडले. त्या काळी मोगलांना फक्त 2च गोष्टींची भीती वाटत असे. एक म्हणजे जंगलातील वाघ आणि दुसरी म्हणजे शंभूराजांचे मावळे. मोगल सैनिक स्वराज्यावर येताना यायचे तर हत्ती घोड्यावरून, पण माघारी मात्र जायचे 4 जणांच्या खांद्यावरून. मराठ्यांनी कोणालाही सोडले नाही. औरंगजेबाच्या प्रत्येक सरदाराला त्यांनी सळो की पळो करून सोडले. प्रत्येक वेळी हार खाऊन वैतागलेल्या औरंगजेबाने आपल्या डोक्यावर असणारा बादशाहीचा किमांश खाली उतरवला व शपथ घेतली की जोपर्यंत मी शंभूराजांना ठार करत नाही किंवा स्वराज्य नष्ट करत नाही तोपर्यंत हा बादशाहीचा किमांश मी माझ्या डोक्यावर परिधान करणार नाही. औरंगजेबाने कर्नाटकातील चिक्कदेवराय, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, टोपीकर या सर्वांना शंभूराजांच्या विरोधात उठवून बसवले. मराठे औरंगजेबाने डोक्यावरून काढलेला किमांश आता पुन्हा त्याच्या डोक्यावर कसा जाणार नाही याची कसोशीने काळजी घेत होते. शंभूराजांनी औरंगजेबाची कबर आता येथेच कुठेतरी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बांधण्याचा चंगच बांधला होता. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय हा तसा हिंदू राजा, पण औरंगजेबाच्या चिथावणीमुळे तो स्वराज्याविरुद्ध उठून बसला. शंभूराजांनी चिक्कदेवरायास समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण शंभूराजांशी मैत्री करण्याचे सोडून त्याने औरंगजेबाची साथ देण्याचे ठरवले. त्याने 3 मराठा सरदारांची डोकी कापून म्हैसूर पॅलेसच्या बाहेर लटकवली. यानंतर मात्र शंभूराजांनी चिक्कदेवरायाची गय केली नाही. त्यांनी म्हैसूर राज्यावर आक्रमण केले. तुंबळ युद्धाला सुरुवात झाली. मराठे शत्रूला कापत पुढे जात होते. काही वेळांनी मराठ्यांनी चिक्कदेवरायाच्या सैन्यावर अग्निबाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. यामध्ये चिक्कदेवरायाची सेना व सामग्री जळून राख झाली. मराठ्यांचे हे भयानक रूप पाहून चिक्कदेवराय मराठ्यांना शरण आला. चिक्कदेवराय शंभूराजांना इतका घाबरला होता की मराठ्यांना युद्ध भरपाई देण्यासाठी सुद्धा स्वतः पुढे न येता त्याने आपल्या छोट्या भावाला पाठवले. चिक्कदेवरायास वटणीवर आणल्यानंतर शंभूराजांनी आपला मोर्चा गोव्याच्या पोर्तुगीजांविरुद्ध वळवला.
गोव्याचे हे पोर्तुगीज स्वराज्यातील जनतेचे जबरी धर्मांतरण करत असत. गोव्यामध्ये हिंदूवर होत असलेल्या या अन्यायाची खबर लागताच शंभूराजे तडक गोव्यामध्ये घुसले. त्यांनी हिंदू लोकांचे जबरी धर्मांतरण करणाऱ्या पोर्तुगीजांची गोरी कातडी सोलून काढली. आफ्रिकेतून आलेल्या जंजिरेच्या सिद्धीलाही शंभूराजांनी सोडले नाही. स्वराज्याकडे वाकडी नजर करणाऱ्या हर एक शत्रूला शंभूराजांनी वटणीवर आणले होते. सिंहाच्या या छाव्याने एक साथ 12 सत्तांशी लढत देत त्या सर्वांना धूळ चारली होती. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत शंभूराजांनी 120हून अधिक लढाया लढल्या आणि यातील एकही लढाई ते हारले नाहीत. जगाच्या पाठीवर असे दुसरे उदाहरण शोधून सुद्धा सापडणार नाही. शंभूराजांनी आपल्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य फक्त जिवंतच ठेवले नाही, तर त्यामध्ये वाढच केली. औरंगजेबाने मराठ्यांविरुद्धचे आक्रमण काही काळ रोखून धरत आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळवला. आदिलशाही व कुतुबशाही ही राज्ये त्याने काही काळातच जिंकून घेतली. या आलम हिंदुस्थानात औरंगजेबास गुडघे टेकायला लावले ते फक्त आणि फक्त माझ्या शंभूराजानेच. औरंगजेब आता ओळखून चुकला होता. शंभूराजांना लढाईच्या मैदानात हरवणे अशक्य आहे. त्यामुळे त्याने शंभूराजांविरोधात कपटी चाली खेळण्यास सुरुवात केली. एक दिवस संगमेश्वरमध्ये मुक्कामी असताना शंभूराजांनी आपल्या सेनेला पुढे रायगडाकडे पाठवून काही लोकांचे तंटे बखेडे सोडवण्यासाठी स्वतः पाठीमागे थांबले. त्यावेळी काही आपल्या जवळच्या लोकांनी संपत्ती व जहागिरीच्या हव्यासापोटी संगमेश्वरला येणाऱ्या गुप्त रस्त्याची माहिती मोगल सरदार मुकरब खान यास दिली. माहिती मिळताच मुकरब खानाने 12,000चे सैन्य घेऊन संगमेश्वरला वेढा घातला. 8 लाखाचे मोगली सैन्य शंभूराजांचे काहीच बिघडवू शकले नाही. पण आपल्याच एका विश्वासघातकी माणसामुळे शंभूराजांना 12,000 सेनेकडून कैद व्हावे लागले. शंभूराजे व त्यांचे मित्र कवी कलश यांना पकडले गेले आहे ही बातमी औरंगजेबास कळताच तो भलताच खुश झाला. औरंगजेब इतका खुश झाला होता की तो फक्त नाचायचाच तेवढा शिल्लक राहिला होता. औरंगजेबाने शंभूराजा आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून दर्दभऱ्या यातना देत त्यांना संपूर्ण शहरभर फिरवण्यास सांगितले. कोणी त्यांना दगड मारत, तर कोणी तलवारीने जखमा करत, तर कोणी त्यांच्या शरीरावर नखांनी ओरखडे काढत, तर कोणी त्यांना बसविला गेलेल्या उंटाची शेपटी मुरगाळत होते. शंभूराजांच्या शरीरावर असा एकही अवयव शिल्लक नव्हता जेथून रक्त वाहत नव्हते. दुसऱ्या दिवशी शंभूराजांना औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आले. शंभूराजे न घाबरता ताठ मानेने औरंगजेबापुढे उभे होते. तेवढ्यात एक मोगली सरदार बोलला, झुक जाओ संभाजी आलमपणा के सामने. यावर शंभूराजांचे मित्र कवी कलश म्हणाले, राजा है वो, किसी के सामने नहीं झुकने वाले. औरंगजेब चिडला आणि बोलला, खामोश. औरंगजेब तख्तावरून खाली उतरला व जमिनीवर गुडघ्यावर बसून तो आपल्या अल्लाहचा शुक्रिया करू लागला. हे पाहून शंभूराजे आपला मित्र कवी कलश यांना म्हणाले, कवीजी, आपणास या प्रसंगावर एखादी कविता वगैरे सुचते का? यावर कवी कलश म्हणाले, हा राजन, का नाही, जरूर सुचते. हे ऐकून सर्व दरबार चकित झाला. मृत्यू समोर असतानाही महाराष्ट्राचा छावा कविता ऐकण्याची भाषा बोलत होता. मृत्यूचे कोणतेही भय त्याच्या चेहऱ्यावर दिसत सुद्धा नव्हते. या घटनेवर मुघल इतिहासकार काफी खान यांनी लिहिले आहे. तो कमनशिबी कवी कलश उत्तम कविता लिहिण्यात पटाईत आहे. त्याचे सर्व शरीर जखडले गेलेले आहे. फक्त डोळे आणि तोंड याचीच तो हालचाल करू शकतो. अशा परिस्थितीतही कवी कलशांनी रचलेली कविता खालीलप्रमाणे आहे. यावण रावण की सभा, शंभू बणी हो बजरंग, लहू लसत सिंधूर सम, खूब खेलियो रणरंग. राजन हो तुम सांचे, खूब लड़े हो तुम जंग, जो रवि छवि लखतही, खद्योत होत बदरंग. त्योत व तेज निहारी के, तकत तेजो अवरंग. याचा अर्थ, मुघल रावणाच्या सभेत शंभूराजांना हनुमाना जसे रावणाच्या सभेत बांधून आणले होते तसेच बांधून आणले आहे. शंभूराजांच्या शरीरातून वाहणारे रक्त हे जणू हनुमानाच्या शरीरावर माखलेल्या शेंदुराप्रमाणेच भासत आहे. शंभूराजे, आज आपण काय लढले आहात? आज आपण कोण पराक्रम दाखवला आहात? आपला हा विलक्षण पराक्रम, आपले हे विलक्षण तेज पाहण्यासाठी औरंगजेबाने आपले तख्त त्यागले आहे आणि तो आपल्या समोर येऊन गुडघ्यावर बसला आहे. हे ऐकून औरंगजेब अतिशय संतापला.
त्याने शंभूराजे व कवी कलशांना कारागृहात घेऊन जाण्याची आज्ञा केली. औरंगजेब रोज संभाजी राजांकडे यायचा आणि 2च प्रश्न त्यांना विचारायचा. स्वराज्याचा खजिना, हिरे जवाहरात, संपत्ती कुठे ठेवली आहे आणि मोगल सेनेतील कोणकोणते सरदार शंभूराजांना सामील झाले आहेत. औरंगजेब शंभूराजांना बोलायचा, मराठ्यांचे स्वराज्य माझ्या ताब्यात दे आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करून तू माझा गुलाम बन, मी तुला जीवनदान देतो. त्यावर शंभूराजांनी दिलेले उत्तर असे होते, धर्म मतलब आस्था और आस्था नहीं बदली जाती औरंगजेब. संभाजी 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा पर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा. यावर औरंगजेब बोलला, अरे संभाजी, कैद में मैं हूं या तू, तुम्हें हमसे डर नहीं लगता. यावर माझा शंभूराजा बोलला, जी नहीं औरंगजेब, हमें किसी से डर नहीं लगता. हाँ, पर हमारी वजह से सबको डर जरूर लगता है. औरंगजेब रागाने तडफडू लागला. त्याने शंभूराजे व कवी कलश यांचा शारीरिक त्रास करावयास सुरुवात केली. औरंगजेबाने शंभूराजांच्या शरीरावरील कातडी सोलून काढली. शंभूराजांना अधिक त्रास व्हावा यासाठी त्यांच्या जखमांवर मीठ टाकले गेले. डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली. डोकीचे केस उपसून काढण्यात आले. शरीरावरील मांसांचे तुकडे कापून कुत्र्याला घालण्यात आले. हातापायांच्या बोटांची नखे उपसून काढली गेली. बोटे तोडली. तापलेल्या लोखंडी सळ्या डोळ्यात घालण्यात आल्या. जीभ कापून काढण्यात आली. प्रत्येक दिवशी त्यांच्या शरीरावर एक एक अवयव कापला जात होता. 40 दिवस औरंगजेबाचे हे दानवी, पाशवी, वैशी काम चालू होते. तरीही शंभूराजे खचले नाहीत, डगमगले नाहीत. शेवटी संभाजी महाराजांनी अन्नपाण्याचा त्याग केला. पहाऱ्यावरील शिपायांनी अनेक वेळा शंभूराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी शंभूराजांनी त्यांचे ऐकले नाही. शंभूराजांचा अंतिम समय आता जवळ आला होता. अशा वेळी 11 मार्च 1689 रोजी पुन्हा एकदा त्यांना औरंगजेबाच्या समोर आणले गेले. दरबारातील मुल्ला, मौलवी, काजी यांनी संभाजी महाराजांना लवकरात लवकर मारण्याची सूचना केली. औरंगजेबाने पुन्हा एकदा संभाजी राजांना विचारले, संभाजी, मान लो मेरी शर्तों को, इस्लाम कबूल कर लो, तुम्हें जीवित छोड़ दूंगा. संभाजी महाराजांनी आपला धर्म आणि स्वाभिमान सोडण्यास ठाम नकार दिला. औरंगजेब उद्विग्न होऊन बसला. बोलला, संभाजी महाराज, हार गया मैं तेरे सामने. अगर मेरा एक भी बेटा तेरा जैसा होता संभाजी, तो मैं हिंदुस्तान क्या पूरी दुनिया पर जीत का परचम लहरा देता. शेवटी शंभूराजांच्या जिवंत शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांचे मस्तक औरंगाबाद म्हणजेच आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, तेथून बुराणपूरला नेऊन त्यानंतर दिल्लीच्या दरवाजावर नेऊन लटकवण्यात आले. मरण समोर दिसले की कितीही शूरवीर असला तरी माणूस काहीही बडबडू लागतो, स्वतःला वाचवण्यासाठी विनवण्या करू लागतो. पण संभाजी महाराज स्वाभिमानी होते. त्यांनी औरंगजेबाकडे कधीही माफी देण्याची, शरण देण्याची याचना केली नाही. मनात आणले असते तर इतर राज्यांप्रमाणे औरंगजेबापुढे नतमस्तक होऊन त्यांना ऐशोआरामात जगता आले असते. पण धर्म आणि स्वाभिमान त्यांनी कधीही घाण टाकला नाही. आपल्या पायात साधा काटा जरी रुतला तरी आपण 8 दिवस पाय पकडून रडत राहतो. तर विचार करा, संभाजी महाराजांनी औरंगजेबाने केलेल्या अत्याचाराच्या वेदना कशा सहन केल्या असतील. त्या वेदना, तो त्रास त्यांनी का सहन केला असेल, कोणासाठी सहन केला असेल. त्यांनी त्या वेदना सहन केल्या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी, राष्ट्रधर्मासाठी, आपल्या सर्व तमाम हिंदू बांधवांसाठी, आपणा सर्वांना आज हिंदू म्हणून मिरवता यावे यासाठी. जर संभाजी महाराज औरंगजेबापुढे झुकले असते तर आज अखंड हिंदुस्थानात हिंदू दाखवण्यासाठी सुद्धा शिल्लक राहिला नसता. आज जे आपण स्वतःला हिंदू म्हणून मिरवत आहोत ही शंभूराजांच्या बलिदानाची देण आहे, याचा विसर कधीही पडू देऊ नका. शंभूराजांच्या मृत्यूनंतर शेवटी दुष्ट औरंगजेब सुद्धा बोलून गेला, सचमुच छावा था छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी लेकिन उसकी जबान से नहीं मांगे उसने रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. हमने पैर काटे उसके लेकिन नहीं घुटने टेके उसने हमारे सामने.
हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने। सचमुच छावा था छावा शेर का। जगावे कसे हे आपणास जर शिवरायांनी शिकवले असले, तर मरावे कसे हे शिकवले आपणास शंभूराजांनी। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। नंतर मराठ्यांनी शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांना एकत्र करून अग्नी देऊन अंत्यसंस्कार केला। छत्रपती संभाजी महाराजांच्या चितेची ज्वाला प्रत्येक मराठा मावळ्याच्या मनात पेटली होती। सह्याद्रीच्या कुशीतून, महाराष्ट्राच्या मातीतून हर एक मराठी मावळा शंभूराजे बनून जन्मास येत होता। स्वाभिमानाने पेटून उठलेल्या या मराठ्यांनी एक दिवस औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत कायमचे झोपवले। मराठे येथेच थांबले नाहीत, तर पूर्ण हिंदुस्थानातून त्यांनी मोगल सत्तेचा नायनाट केला। मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच। पुन्हा भेटू महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणखीन एका मावळ्याची ज्वलंत कथा घेऊन। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, म्हणजेच स्वराज्यातील मावळ्यांच्या अशाच नवनवीन कथा आपणास मिळत राहतील।